हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ शनिवारचा आहे आणि एक दिवस गॅप घेतला, संडेला सुट्टी घेतली। एडिट करायला सुद्धा वेळ लागतो व्हिडिओला, त्याच्यामुळे संडेला व्हिडिओ नाही आला। आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझं डेलीचं रुटीन। तर आज मी माझ्या बाळाला तयार करून बसले, कारण की मला जायचं आहे हॉस्पिटलला। बाळाचं तिसरं वॅक्सिन त्याला द्यायचं आहे। तर फोनची वाट बघते, रुद्राच्या पप्पांचा फोन आला की त्याला मी घेऊन हॉस्पिटलला जाईल। तर तोपर्यंत त्याला थोडं बाहेर फिरवते। सकाळचं बाहेर वातावरण छान असतं, म्हणजे थोडंसं ऊन कोवळं आणि पक्ष्यांचा किळविळाट मस्त आवाज येत असतो। आणि आता मी आले घरामध्ये, बाळाला ठेवले बेडवरती, खेळतोय तो छान मस्तपैकी। तर तोपर्यंत काही ना काहीतरी बनवते स्वयंपाकाचं, कारण का फोन आलेला रुद्राच्या पप्पांचा की वॅक्सिन द्यायला ती लोक आल्यानंतर तुला कॉल करतो। हॉस्पिटल काही इतकं लांब नाही, खूप जवळ आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती मी पायी जाऊ शकते। मी आता जिथे राहते त्या पाठच्या साईडला हॉस्पिटलच आहे, खूप मोठं हॉस्पिटल आर्मीचं। तर मिस्टरांना सुद्धा जवळ कामाला जायला, त्याच्यामुळे क्वार्टर जरी छोटी असली तरी आम्हाला तो एक फायदा आहे, म्हणजे कामाला जायला त्यांना जवळ। तर आता इथे 1 लिटर दूध घेतलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं। तर पनीर बनवायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पनीर कसं बनवते तर ते दाखवेन। आता दूध 1 लिटर गरम करायला ठेवलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं, नाही तर मग खाली साय वगैरे जमू शकते। आता इथे व्हिनेगार घेतला आहे, व्हिनेगार घेतला असेल मी 4 चमच इतका, आणि त्याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकलं आहे। तर दूध थोडं गरम व्हायला आलं, इथे पाहू शकता एक उकळी आली की लगेच व्हिनेगारचं पाणी टाकून द्यायचं दुधामध्ये। दूध लगेच फाटायला सुरुवात होते, हे ते पाहू शकता। दूध फाटायला लागलं की पाणी वेगळं होतं आणि मलाई वेगळी होते, मग समजायचं आपलं पनीर छान असं तयार झालं आहे। तर थोडा वेळ मी ठेवून देते थंड व्हायला, कारण का फोनसुद्धा आला आणि आता निघायची तयारी। बाहेर ऊन असल्यामुळं काही ना काहीतरी बाळाच्या डोक्यावरती घेते, तर छोटं ब्लँकेट घेतलं आहे आणि आता बाळाला घेऊन मी निघाले। 3 ते 4 मिनटामध्ये पोहोचून जाईल, 5 मिनटं पण नाही लागणार, इतकं जवळ आहे। आणि येतानासुद्धा पायीच येईल। तर नंबर लावून ठेवला आहे रुद्राच्या पप्पाने, ते मेडिकल लाईनला असल्यामुळे आमचा हा एक चांगला फायदा होतो की कधीही गेलं हॉस्पिटलला की पहिला नंबर लागतो आणि मग आम्ही लगेच येऊन जातो, नाहीतर इतकी गर्दी असते हॉस्पिटलमध्ये। तर आता मी आली हॉस्पिटलमधून घरी आणि बाळ झोपलं आहे, भरपूर रडत होता, त्याचा पाय दुखत होता, रात्रभर झोपला नाही, फिडिंगसुद्धा व्यवस्थित केली नाही, इतका त्रास त्यालासुद्धा झाला। आणि आता मी बाहेरून आली तर हातपाय वगैरे धुवून घेते, चेहऱ्यावरती पाणी मारते, भरपूर कडक ऊन आहे। आता फ्रेश होते, पाणी वगैरे पिते, थोडा वेळ आराम करते आणि नंतर मग पुढच्या स्वयंपाकाला म्हणजे दुपारच्या स्वयंपाकाला लागेल। तर चला आता आले किचनमध्ये। आणि आज शनिवार असल्यामुळे रुद्राला सुट्टी, म्हणजे 2 दिवस सुट्टी असते शनिवार रविवारची। तर ती आज घरीच होती, म्हणून जाताना तिने शूट केलं, कारण का मी फोन काही घेऊन नव्हते गेले। आणि ती घरी असली की मग हे बनव ते बनव असं तिचं सारखं चालूच असतं। तर आता पहिला किचनमधला जो कचरा साचला आहे तर तो बाहेर नेऊन ठेवते डस्टबिनमध्ये, आणि तिचं चाललं आहे आता मला हे बनवून दे, मला ते बनवून दे। तर बघते तिला काय पाहिजे ते बनवून देते। तिची मॅगीच असते, घरी असलं की मला मॅगीच बनवून दे। आणि आता पाणी पिते। सात्विक झोपला आहे, तर घरातली कामं आवरून घेते। कपडेसुद्धा मशीनला लावायचे आहे, तर ते सुद्धा लावेल। काही काम नव्हतं झालं, फक्त सकाळचा नाश्ता केला होता आणि तयार होऊन बसलेले, कारण का ते वॅक्सिन द्यायला लवकर लोक येतात। आता हे जे दूध फाडून घेतलेलं तर ते त्यातलं पाणी काढून घेते, नितळत ठेवते। तर भाजीची तयारी, भाजीला कोबी आहे घरामध्ये, तर कोबीची भाजी बनवेल, तिला कट करून घेते। आणि कोबीच्या भाजीला जोड पनीरची भाजी बनवणार आहे, फ्रेश पनीर घरी बनवलेलं। तर एकदम थोडंसं पनीर बनलं आहे, दुधामध्ये फरक असतो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं। आता पुण्यामध्ये ज्यावेळेस मी पनीर बनवलेलं तर ते चितळेचं दूध होतं आणि ते खूप मलाई असते, मलाई भरपूर असले की पनीर चांगलं होतं। आता हे आम्हाला गव्हर्नमेंटचं दूध मिळतं, त्याच्यामुळे त्याचं इतकं असं खास पनीर होत नाही।
कमी मलाई असल्यामुळे पनीरसुद्धा एकदम कमी होतं. तर आता इथे बाळ उठले आणि त्याला घेते, त्याला फीडिंग करते, थोडा वेळ खेळवते आणि मग बाकीची कामं. तर तसा पण घरामध्ये भरपूर पसारा झाला आहे. सकाळी उठल्यानंतर त्याला तयार करून घेऊन गेले होते आणि लहान बाळ घरामध्ये असलं की त्याच्या हिशोबाने आपली कामं होतात. म्हणजे तो जर झोपला तर मग आपण कामं करून घेतो किंवा चांगला खेळत असेल तर. पण आज आमची काही कामं झाली नाहीत, त्याच्यामुळे घरामध्ये तुम्हाला पसारा पाहायला मिळत असेल. आणि आत्ताही ते खेळताना तुम्हाला दिसतोय, पण जशी त्याच्या पायामध्ये गाठ बनत गेली तसा त्याला भरपूर त्रास झाला आणि भरपूर रडत होता. मलासुद्धा काही काम नंतर करून दिलं नाही. आणि आता इथे पाहू शकता, जे आपण पनीर बनवायला ठेवलं तर ते कॉटनच्या कपड्यामध्ये मी घेतलेलं आणि आणखी त्यातील जे काही पाणी असेल तर ते काढून टाकलं. म्हणजे मस्त सुकं खळखळीत पनीर तयार होतं. आता हे ते मी काही त्याच्यावरती जड काही ठेवणार नाही आहे, कारण का मला त्याची बुर्जी बनवायची आहे. आणि घरी आपण पनीर बनवतो तर त्याच्यापासून बनवलेली बुर्जी छान होते, फ्रेश, टेस्टीसुद्धा लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, तर कधीतरी पनीरची भाजी बनवून खायची. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे वजनसुद्धा मेंटेन होतं. तुम्ही पाहिलं असेल, बॉडी बिल्डर किंवा जे वजन कमी करतात तर ते पनीरचे काप खातात असेच. तर इथे मी माझं वजन काही मेंटेन करायच्या मार्गावरती नाही आहे, भरपूर वजन वाढले. पण आणखी 4 महिन्यानंतर करेलच वजन कमी, कारण का आता अंगावरती बाळ दूध पिते, दूध पण त्याला आलं पाहिजे. त्याच्यामुळे जे मला मिळेल ते मी खाते. आणि आता इथे कोबीची भाजी बनवून घेते. चणा डाळीमध्ये कोबीची भाजी बनवते. थोडा वेळ चणा डाळ फोडणीला घालून फ्राय केली आणि नंतर मग कट केलेली कोबी घातले. तर आता भाजी होतेच तोपर्यंत पनीरच्या बुर्जीची तयारी. त्यासाठी लागणारा कांदा बारीक कट करून घेतला आणि 1 ते 2 छोटे टोमॅटो ते सुद्धा बारीक कट करून घ्यायचे. हिरवी मिरची कट करून घ्यायची. कढई चांगली कडकडीत गरम होऊन द्यायची आणि मग फोडणी घालायची. तर जशी आपण अंड्याची बुर्जी बनवतो त्याचनुसार आपल्याला ही पनीरची बुर्जी बनवायची आहे. तर इथे पनीर पाहू शकता, एकदम मस्त फ्रेश खळखळीत असं पनीर बनलं आहे आणि त्याच्यापासून छान बुर्जी होते. जर पाणी राहिलं ना तर बुर्जी एकदम चिपचिपीत अशी होते. तर पाणी नका ठेवू, पाणी पूर्णपणे नितळून द्यायचं आणि मग त्याची बुर्जी बनवायची. सेम अंड्याच्या बुर्जीसारखी होते, पण त्याच्यापेक्षा पण टेस्टी लागते. आता इथे मी हिरवे वाटाणे घेतलेत, मटर घेतले आणि टोमॅटो. जर असेल तर तुम्ही टाकू शकता मटर, नाहीतर मग असे कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरचीत कढीपत्त्यात केलेली छान लागते. तर आता मसाले घालून घेते. हळद घातले, मीठ आणि थोडासा गरम मसाला घालेल. लाल मिरची काही घालणार नाही आहे, धनिया पावडर थोडीशी, हिरवी मिरची घेतली त्याच्यामुळे लाल मिरची नाही घातली आणि पनीर. तर इथे आपली पनीरची बुर्जी तयार. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून शिजवून द्यायची. आणि कोबीची भाजीसुद्धा तिकडे झाली आणि आपली इथे पनीरची बुर्जीसुद्धा झाली. तर भाज्या सगळ्या झालेत आणि ताक बनवणार आहे. डाळ काही आज बनवणार नाही आहे. गरम गरम भात आणि नंतर भाकरी टाकेल. तर बाहेरून पार्सल आलं होतं फ्लिपकार्टवरून. बाळासाठी मी कपडे मागवलेले. आता गरमीसुद्धा आहे तर त्यासाठी कॉटन कपडे मागवलेले. तर तेच आता खोलून बघते. छान, फ्लिपकार्टवरून तरी छान येतात कपडे. आत्तापर्यंत तरी माझे सगळे कपडे व्यवस्थित आले. मी जास्त करून फ्लिपकार्ट आणि डेली वापरण्यासाठी मिशोवरून शॉपिंग करते. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिलेच असतील, शॉपिंग भरपूर मी करते. आणि बाळ येण्याच्या आधी तर भरपूर शॉपिंग केलेली. मला तोसुद्धा व्हिडिओ बनवायचा होता की हॉस्पिटलमध्ये काय न्यायचं किंवा बाळासाठी काय काय शॉपिंग केलेली, मी माझ्यासाठी काय केलेली. तर ते राहूनच गेलं, कारण का डिलिव्हरी झाली लवकर. आणि आता त्या टायमाला तर विंटर होतं, म्हणजे थंडीचे दिवस होते. तर सगळे गरम कपडे असे मी मागवलेले. आणि आत्ता हे समरचे कपडे मी मागवते त्याच्यासाठी. तर बघेल आता जसे शॉपिंग करेल तसं तुम्हाला पुढे मी दाखवेनच. आणि परत आता किचनमध्ये आले. तर किचन आवरून घेते. पसारा झाला किचनवरती. आणि रुद्राला पाहिजे चिक्कू. तर चिक्कू आहेत आणि जास्त खराबसुद्धा होऊन जातात, पिकलेत सगळे चिक्कू. तर तिला कट करून देते, घरी आहे तर. कपडेसुद्धा मशीनला लावले होते तर ते झालेत आणि आता सुकायला टाकते.
मशीनला कपडे लावते त्याच्यामुळे कपडे ड्राय होऊन येतात. थोडा वेळ फक्त टाकावे लागतात, अर्धा एक तास. आणि बाळाचे कपडे असतात म्हणून कडकडीत उन्हामध्ये टाकते, त्याच्याने किटाणू जे काही असेल तर ते निघून जातील. लहान बाळाचे कपडे म्हटल्यानंतर सूचे कपडे असतात. आज तर अर्ध्या तासामध्येच कपडे सुकलेत, कारण की ऊन भरपूर होतं आणि त्याच्यामध्ये वारंसुद्धा सुटलेलं. तर कपडे सुकले. पातळ बाळाचे कपडे होते त्याच्यामुळे पटकन सुकलेले कपडे आतमध्ये घेऊन आले, बाकीचे आहेत. आणि फोल्ड करून आता ठेवते. बाळालासुद्धा झोपवते. तो झोपतोय आता. त्याला साडीच्या झोळ्यामध्ये टाकलं आहे आणि मस्त झोळ्यामध्ये टाकला की झोपतं, त्याला चांगली ऊब येते. लहान बाळांची झोप म्हणजे 15 मिनटं, भारी भारी अर्धा तास. आणि सहसा घरामध्ये असलं की मी डायपर घालत नाही. डायपर न घातल्यामुळे लगेच उठतो तो. लंगोट भिजला की तो उठतो. तर आता त्याचा लंगोट चेंज केला, तो खेळतो आहे. तोपर्यंत मी ताक बनवून घेते. तर ताकामध्ये एक लसूण टेचून घालते आणि थोडंसं चवीनुसार मीठ, पाणी घालायचं आणि दुपारच्याला हे असं ताक आता रोजच्या रोज मी बनवते. लसूण घातले ठेचून, ताक आपलं तयार. जर फोडणी घालायची असेल तर फोडणी घालू शकतो, फक्त मोहरीची. आणि आता भाकरी घालून घेते. भाकरी मला 4 बनवायच्या असतात. गरम गरम रुद्राचे पप्पा यायच्या अर्धा तास आधी मी भाकरी घालायला घेते, म्हणजे ते येतोपर्यंत माझ्या भाकरी तयार असतात. बाकी सर्व स्वयंपाक बनवून झाला आहे. 2 भाज्या बनवून घेतली, ताक बनवून घेतलं आणि भातसुद्धा कुकरला लावून घेतला आहे. लास्ट मी भाकरी घालायला ठेवते गरम गरम. भाकरी बनवून झालेत. ताकाला फोडणी दिले. इथे तुम्ही पाहिलंच असेल, जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची. कधीतरी देते, नाहीतर नॉर्मल ताक आम्ही असंच पितो. तर स्वयंपाक झाला, आता जेवण वाढते आणि आम्ही जेवून घेतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.